भारतामध्ये सध्या बिहारमधील निवडणुका आणि त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोग याच्या कार्यावरती बरीचशी चर्चा सुरू आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस निवडणूक आयोग आणि इतर याचिका विरोधामध्ये ज्या होत्या त्या अनुषंगाने ज्यावेळेस सुनावणी सुरू झाली, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की आधार कार्ड, रेशन कार्ड वगैरे जे आहेत ते तुम्ही कन्सिडर करा. कारण आधार कार्ड, अगदी उदाहरणच द्यायचे असेल तर आधार कार्ड हे इंग्लंडच्या व्हिसासाठी सुद्धा इंग्लंड सरकार मान्य करते आणि त्याच वेळेस भारत सरकारचे निवडणूक आयोग मान्य करत नसेल याचा अर्थ खूपच वेगळा होतोय. तर त्या दृष्टिकोनातून आधार कार्ड हे मान्य करा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे. आता आधार कार्ड योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला निश्चितच नाही. कारण आधार कार्ड निवडणूक आयोग ठरवायला लागले तर याचा अर्थ होतोय की एखादा व्यक्ती नागरिक आहे का नाही हे तपासण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला मिळाला असा होतोय. तर एखादा व्यक्ती नागरिक आहे का नाही हे निवडणूक आयोग तपासू शकत नाही. त्यांचा अधिकार फक्त निवडणुकीपुरता मर्यादित आहे. तर या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा अगदी विरोधी पक्षांनीही उचललेला होता हे आपण पाहतोय. विरोधी पक्षांच्या अगदीच सगळ्या गोष्टी चुकीच्या धरल्या तरीही आपल्याला म्हणता येऊ शकतं की एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार निश्चितच निवडणूक आयोगाला नाही आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आजची सर्वोच्च न्यायालयाचा एक प्रकारे आदेशच आहे की आधार कार्ड कन्सिडर करा, म्हणजेच निवडणूक आयोगाला या ठिकाणी पूर्णपणे माघार घ्यावी लागलेली आहे हे आपल्याला दिसून येत आहे.